सो आणखी एक प्रश्न आहे की ही जी जयंती महोत्सव झाला त्याच्यात छान झाला, याच्यामध्ये कोणाकोणाचं नक्की सहकार्य होतं काय सांगाल? मी सर्वात प्रथम आमचं रमाकांत तरुण मंडळ असन, रमाकांत तरुण मंडळातील सर्व माता भगिनी यांनी म्हणजे मी जे सांगन त्या पद्धतीने काम करत गेले. कारण कोणती गोष्ट करत असताना इथलं जो जे मंडळ आहे आणि मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते जर बरोबर असतील तर आपला कोणताही कार्यक्रम सक्सेस होतो. त्याच्यामुळे मी रमाकांत तरुण मंडळातील सर्व कार्यकर्ते असतील, माता भगिनी असतील यांचे मी आभार मानतो. त्याच पद्धतीने अनागरिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, या अनागरिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर पगारे साहेब यांनीही याच्यामध्ये ते असतील त्यांची पूर्ण टीम यांनी पूर्ण स्वतः 2 महिने जवळ सगळी कामं सोडून त्यांनी पूर्ण झोकून दिलं होतं. आंबोरे सर आहे यांनी झोकून दिलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक व्यक्तीकडे आम्हाला पोचता आलं. त्यानंतर आपल्याला पंचशील महिला मंडळ आहे, पंचशील महिला मंडळाच्या करुणाताई सरोदे आहेत तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रत्येकाकडे गेला. त्याने जो आपली जी मिरवणूक होती, मिरवणुकीच्या सुरुवातीला जे पंचशील महिला मंडळाचे लेझिम पथक होतं त्यांनी प्रत्येक चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरचं गाणं होतं आणि त्या गाण्यावरती लेझिमचं गेलं. म्हणजे कोणत्याही प्रकारचं पिक्चरमधलं किंवा दुसरं गाणं न लावता बाबासाहेबांच्या ह्याच्यावरती लेझिम पथक आम्ही हे केलेलं होतं. म्हणजे हे मंडळ आहे. याच्याबरोबर तळेगावातील सर्व आम्ही सोसायट्यांची मंडळं, मला नाव आता प्रत्येकाचं वेगवेगळं नाव घेता येणार नाही, प्रत्येकाची नाव घेण्यापेक्षा सर्व मंडळांनी एकत्र हे काम केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब उत्सव समिती, मिरवणूक समिती आम्ही स्थापन केली होती. त्याच्यामध्ये असंख्य आमचे मित्रमंडळी आहेत, त्या सर्वांनी याच्यासाठी मदत केलेली आहे. त्याचबरोबर आता मावळ तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके असतील, मावळ तालुक्याचे माजी मंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे असतील, त्याचप्रमाणे पूर्ण मिरवणूक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व रमाकांत तरुण मंडळाबरोबर फिरलेले नगराध्यक्ष संतोष दाभाडे असतील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, तसेच मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश शेठ खांडगे, त्याच पद्धतीने मदन नाटेकर नगरसेवक आणि त्यांच्याबरोबर बाकीचे सर्व आजी माजी नगरसेवक हे या मिरवणुकीला आले होते. आणि मिरवणुकीला येऊन त्यांनी मिरवणुकीत फक्त न येता त्यांनी सर्व पद्धतीचा हातभार लावला होता. कारण मिरवणूक पूर्ण करण्यासाठी आणि सक्सेस करण्यासाठी बऱ्याच गोष्टी लागतात. कारण याच्यामध्ये मी जरी पुढं असलो, माझ्या मागे बरेच जण या सर्व व्यक्ती होत्या, माझ्या मागे सर्व समाज होता, तळेगावचे सर्व जाती धर्माचे लोक माझ्या मागे होते. त्याच्यामुळं हे सर्व मिरवणूक सक्सेस झाली. नक्की सर, धन्यवाद.